नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जे की म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजना. अनेक शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत. 9 जून 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळात बैठकीत यावर चर्चा झाली. योजनेची पार्श्वभूमी आणि पात्रता. गेल्या काही वर्षातील कर्जमाफी योजनेमधून 2017-2019 अनेक शेतकरी काही नियमामुळे सुटले होते. श्री अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही नवीन आशा शेतकऱ्यांसाठी घेऊन आली आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर म्हटलं, जे की म्हणजे मुख्य अटी आणि फायदे. कर्जमाफीची जी मर्यादा आहे, जी की म्हणजे आपल्याला 2 लाखापर्यंत कर्ज हे माफ होणार आहे. त्यासोबतच OTS, जे की 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असल्यास उर्वरित रकमेसाठी आपल्याला OTS च्या हा पर्याय आपल्याला उपलब्ध करून दिला आहे. त्यासोबतच जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्या शेतकऱ्यांसाठी देखील 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. नवीन अपडेट आणि मंत्रिमंडळाची चर्चा. नवीन बातमी अशी देखील आहे की सुमारे 6 लाख नवीन शेतकरी या योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकतात आणि यासाठी 14 ते 15,000 कोटी रुपयांची नवीन तरतुदींवर चर्चा झाली आहे. शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, अजून देखील संबंधित अधिकृत GR आपल्याला अजून आलेला नाही. ही माहिती आपल्या मंत्रिमंडळामध्ये जी काही 9 जून 2026 रोजी चर्चा अधिकृत आल्यावरच जे काही नियम, अटी आणि जे काही पात्रता अपात्र जे आहे तर ते लागू होतील. बाकी अधिक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन अपडेट, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.